कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात दिल्लीतील जंतर मंतर गेल्या 36 दिवसांपासून आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। या आंदोलनादरम्यान काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठामे या आंदोलनाच्या निमित्तानं अभिजित दिपकेंच्या आईवडिलांशी एबीपी माझानं संवाद साधला। प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनीही केली। पाहूया त्यांच्यासोबतची ही एक्सक्लुझिव्ह बातचीत। अभिजित दिपके यांची तब्येत देखील बिघडलेली आहे, टायफॉइड झाला आहे। साहजिकच आईवडिलाला चिंता असेल, आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया। फोनवर कधी बोलणं झालं आणि कधी कळलं की तुम्हाला त्याची तब्येत खराब? नाही, परवा त्याला उलट्या वगैरे झाला, त्या दिवशीच म्हटलं बाळा काय होतंय, तर काही नाही म्हणे मम्मी थोडंसं खाण्यामध्ये आलं त्याच्याने उलट्या होत आहेत। म्हटलं दाखवून घे आणि ब्लड वगैरे चेक कर म्हटलं, कारण तू भिजलेला आहे वगैरे म्हटलं, तर काय सांगावं टायफॉइड नाही तर निमोनिया होण्याची शक्यता आहे, काळजी खोकलतो पण आहे ना तो, तर म्हटलं थोडं काळजी घे, तर हो म्हणे। मग ब्लड वगैरे नेलं तर काल आलंय वाटतं रिपोर्ट की मग आता इष्टाला सकाळी मी बघितलं तर त्याला टायफॉइड झालेला आहे। वडील म्हणून आणि त्याला ज्या वेदना होत आहेत आणि त्यांच्या ह्या चळवळीमुळं माझं स्वतःचं होणारं नुकसान, इतर विद्यार्थ्याचा फायदा होत असेल मी मान्य करतो, तो सर्व भारतातल्या विद्यार्थ्यासाठी करतोय, पण माझं किती प्रचंड नुकसान आहे ह्याच्यामध्ये। एक तर मला त्याच्याशी संपर्क होत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, त्याला काय गोष्टी सांगायच्या तर सांगता येत नाही। मी जे काय लोन काढून त्याला तिकडं पाठवलेलं आहे, तर माझी अपेक्षा होती की त्यांनी कुठंतरी एक गव्हर्नमेंटमध्ये जरी नसेल करायची तर प्रायव्हेट एखाद्या याच्यामध्ये चांगला जॉब करावं, सेटल व्हावं। किती लोन काढले? सर 60 लाख रुपये लोन आहे त्याचं। सर पालक म्हणून मला एकच वाटतं आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी स्वतःहून, ते एक वडील आहेत, त्यांना पण एक मुलगी आहे, ती फॉरेनला शिकलेली आहे, त्यांनी लोन नसेल काढलं तो त्यांचा वेगळा विषय आहे, पण एक हे जे सामान्य विद्यार्थी आहेत जे त्यांच्या मागणी, त्यांचा रोष आहे धर्मेंद्र प्रधानवर। कारण काय होतं, प्रत्येकजण चोरी करतो, पण जेव्हा चोरी करताना पकडला जातो तो चोर असतो, बाकी सर्व शाहू असतात। तर हे योगायोग असा आला आहे की हे शिक्षण मंत्री आहेत आणि यांच्या काळात हे पेपर लीक झालेले आहेत, आत्महत्या झालेल्या आहेत, विशेष म्हणजे 20 का 21 आत्महत्या झालेल्या आहेत। त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिशः धर्मेंद्र प्रधानशी काही संबंध नाही त्यांचा, पण ॲज अ शिक्षण मंत्री म्हणून त्यांच्यावर विद्यार्थ्यांचा रोष आहे। हां, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि हे आंदोलन पुढे चिघळणार नाही। त्यांनी जर राजीनामा दिला तर चिघळणार नाही आंदोलन। अभिजितच्या हातात राहिले? आता मला नाही वाटत हे आंदोलन अभिजितच्या हातामध्ये राहिलेलं आहे, कारण प्रत्येक स्टेटमध्ये या आंदोलनं झालेत। मागच्या 3-4 दिवसापासून बघताय तुम्ही, 20 तारखेपासून प्रत्येक राज्यामध्ये स्वयंस्फूर्तीने लोक येत आहेत, आंदोलन करत आहेत। त्याला कुठलाही चेहरा नाही, कुठलाही नेता नाही, कुठलाही काही नाही। तुम्ही कुणाला कंट्रोल करणार आहे पूर्ण भारतभर? आणि विद्यार्थी आहेत ते तुमचं भविष्य आहेत, भारताचं भविष्य आहे। तुम्ही या भारताच्या भविष्याला असं नाचवू नका।